नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आजचा आपला विषय आहे, जर तुम्हाला अब्रॉड मध्ये एज्युकेशन घ्यायचं असेल तर किती खर्च येतो। आता कसं असतं, अब्रॉडला शिक्षण तर घ्यायचं आहे पण पैशाचा पण विचार केला पाहिजे, कारण इकडे यायचं म्हणलं म्हणजे भावानो पैसे खर्च करायला पाहिजे। अब्रॉडला जर तुम्ही हायर एज्युकेशनचं प्लॅन करताय तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते फायनान्स, कारण बरेच विजा जे असतात ते रिजेक्शन येतात ते फायनान्सवर येतात, त्यामुळे तुमचा फायनान्स स्ट्रॉंग असणं ही खूप गरजेचं आहे। मग अब्रॉडला जर एज्युकेशन तुम्हाला घ्यायचं असेल तर किती खर्च येतो साधारण, तुम्हाला एक अंदाजे सांगायचं झालं तर मिनिमम खर्च जो आहे अब्रॉडचा तो 25 ते 30 लाख रुपये आहेच। आता तो कसा आहे मी तुम्हाला एक ब्रेकडाऊन करून सांगतो। सगळ्यात पहिले येते तुमची युनिव्हर्सिटी फीस। आता कसं असतं, युनिव्हर्सिटीच्या रँकिंग नुसार, युनिव्हर्सिटीच्या एक रेप्युटेशन नुसार त्यांची एक फीज असते। आता हाय रँकिंग युनिव्हर्सिटी असेल तर त्याची फी जरा जास्त असणार, जर अशी कुठेतरी कमी रँकिंगची युनिव्हर्सिटी असेल तर त्याची फीस कमी असणार। मग आता मिनिमम फीज जी यूके युनिव्हर्सिटीची असते म्हणजे एका छोट्याशा युनिव्हर्सिटीमध्ये ती किती असते, तर नाही म्हणला तर 14 ते 15 लाख ही तुमची सुरुवात असते, म्हणजे इथून युनिव्हर्सिटीची सुरुवात होते। आता ह्याच्या पुढे मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीच्या फीज असतात ते 20 लाख असतात, 25 लाख, 30, 40 लाखापर्यंत फीज असते। पण आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे की बाबा मला कुठल्या युनिव्हर्सिटीला जायचं आहे, माझं बजेट किती आहे। पण हा प्रश्न तुमचा वैयक्तिक आहे की मला कुठल्या युनिव्हर्सिटीला जायचं आहे आणि माझं बजेट किती आहे। आता फॉर एक्झाम्पल तुमचं जर एकदम कमी बजेट आहे, तुम्ही एक मीडियम बजेटमध्ये तुम्ही मास्टरचं प्लॅन करताय, आता तुमच्या युनिव्हर्सिटीची फीज किती आहे, 15 लाख रुपये। हे तर तुम्हाला कसे पण करून मॅनेज करावेच लागतात। आता युनिव्हर्सिटीची फीज सोडून दुसरा एक खर्च तुम्हाला दाखवायला लागतो, तो असतो एक पर्सनल एक्सपेन्स। युके मध्ये ज्यावेळी तुम्ही मास्टर्ससाठी अप्लाय करताय, युके मध्येच नाही कुठल्याही कंट्रीमध्ये जावा, ज्यावेळी तुम्ही मास्टर्ससाठी जाताय तर तुम्हाला एक वर्षाचा एक्सपेन्स त्यांना ऍडव्हान्स मध्ये दाखवायला लागतो, म्हणजे त्यांना विश्वास बसला पाहिजे की बाबा हे पोरग येते शिकायला येते आणि हे 1 वर्ष इकडे शिकायला आला आणि याच्याकडे जॉब पण लागला नाही तरी पण ह्याच्याकडे पैसे आहेत की हा इथे सर्व्हाइव्ह करू शकतो, हा कुठला इलिगल काम करणार नाही, तर ह्या पैसा आहे त्याच्याकडे, हे सर्व्हाइव्ह करणार। मग हे तुम्हाला दाखवायला लागते। मग ते किती दाखवायला लागते तर ते डिपेंड करते। कसं डिपेंड करते तर युके मध्ये 2 पार्ट आहेत, एक येतो लंडन एरिया आणि दुसरा असतो आउट ऑफ लंडन एरिया। जर तुम्ही लंडन एरियामध्ये तुमची युनिव्हर्सिटी असेल तर तुमचा पर्सनल एक्सपेन्स जो आहे तो थोडा जास्त असतो। समजा तुमची युनिव्हर्सिटी लंडन मध्ये आहे तर लंडन मध्ये तुम्हाला 1 इयरचा जो एक्सपेन्स आहे, 1 इयरचा ऍक्च्युअली नसतो, तो 9+ मंथचा दाखवायचा असतो। मग तो जो एक्सपेन्स आहे लंडन मध्ये तर माझ्या मते 1000 पाउंड काहीतरी आहे, म्हणजे आता 9 महिने झाले किती, जवळजवळ 9000 पाउंड झाले, म्हणजे काय तर 10 ते 12 लाख रुपये तुम्हाला एक्सपेन्स दाखवायला लागतो। जर तुम्ही लंडनच्या बाहेर असाल म्हणजे आउट ऑफ लंडन असेल तर तो जरा कुठेतरी कमी आहे, एक्सपेन्स जो तुम्हाला दाखवायचा असतो तो कमी असतो, ते 10-12 लाखच्या जागी तुम्हाला 9-10 लाख रुपये पण तुम्ही दाखवू शकता। थोडा 1001 पाउंडचा फरक पडतो जर आउट ऑफ लंडन तुमची युनिव्हर्सिटी असेल तर हे 2 एक्सपेन्स तुम्हाला दाखवायला लागतात, एक म्हणजे युनिव्हर्सिटीची फीस आणि दुसरं म्हणजे तुमचा पर्सनल एक्सपेन्स। आता हा सगळा एक्सपेन्स सोडून बाकीचे पण तुमचे खर्च आहेत। ज्यावेळी तुम्ही युकेला अप्लाय करताय त्यावेळी तुमची विजा फी जी आहे युकेची ती 50 ते 55 हजारच्या मध्ये येते, आणि ही जी विजा फीज आहे ती वाढतच चालली आहे, कारण मी ज्यावेळी अप्लाय केलं त्यावेळी 40,000 होते, आता 50,000 झाल्या, पुढे आणि वाढेल। ही तुमची विजा फी आहे। नंतर इथे तुमची IHS फी, IHS म्हणजे एक इन्शुरन्स फी असते, ती जी फी आहे ती ज्यावेळी मी अप्लाय केलं होतं त्यावेळी ती होती 700 पाउंड, म्हणजे जवळजवळ 70,000, पण आता ती फीज आहे 1000 पाउंड, म्हणजे लाख रुपये झाले। ह्याचा अर्थ काय, तुमची जी विजा प्रोसेस आहे, तुमची जी IHS फीज आहे त्याला जवळजवळ 1,60,000 ते 70,000 रुपये ते लागतात, म्हणजे हा तुमचा सेपरेट एक्सपेन्स झाला। म्हणजे तुमचे एक्सपेन्स कसे झाले बघा, एक तर तुमची युनिव्हर्सिटी फीस, दुसरा तुमचा पर्सनल एक्सपेन्स आणि तिसरा तुमचं विजा आणि IHS फीस। तर हा सगळा एक्सपेन्स आहे, याच्यानुसार तुम्ही गणित लावा, तुमचं बजेट काढा, बजेट काढून झाल्यानंतर तुम्ही डिसाईड करा की मला कुठल्या युनिव्हर्सिटीला जायचं आणि कुठली युनिव्हर्सिटी मला सुटेबल आहे। आता याच्यामध्ये कसं असते, एवढा पैसा आणायचा कुठनं, तर त्यासाठी भरपूर काही ऑप्शन असतात, एज्युकेशन लोन असतात, होम लोन असतात। या लोनची प्रोसेस कशी असते, कसा फायनान्स मॅनेज करायचा, ह्यासाठी मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ करून सांगेन, त्याच्यामध्ये इन डिटेल की लोन कसं अप्लाय करायचं, ठीक आहे, कुठल्या बँका आहेत ते तुम्हाला लोन देतात, कसा तुमचा फायनान्स दाखवायचा, हे पण मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेन। आजचा व्हिडिओ इथेच संपूया भावानो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।